नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। नुकतीच राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तिची घोषणा झालेली आहे। यानुसार साधारणतः राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहेत। पण यासाठी नक्की पात्र कोण असणार आहे आणि ते कुठल्या पद्धतीने आपण त्यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ते आपल्या अकाउंटवर ते कसे काय जमा होणार आहेत, ही सगळी प्रोसिजर किंवा ही सगळी जर प्रोसेस जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा। या योजनेसंबंधीचा GR 28 जून 2024 ला आलेला आहे बघा। आणि याचा उद्देश वगैरे या GR मध्ये दिलेला आहे की महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातली त्यांची निर्णायक भूमिका जी आहे ती मजबूत करणे हे त्याचं महत्त्वाचं जे आहे ते उद्दिष्ट आहे। आणि बाकीचे उद्देश जे आहेत चांगले ते इथे दिलेलेच आहेत। आपण जो मेन पार्ट आहे या योजनेचा आणि जो तुमच्या उपयोगाचा आहे तो काय आहे, तर पहिला आपण जाणून घेऊया या योजनेचं स्वरूप काय आहे। तर बघा, पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यामध्ये दरमहा 1500 येणार। म्हणजे सगळ्यात महत्त्वाची काय अट आहे, तर तुमचं जे बँक अकाउंट तुम्ही काढणार आहात, जे काढलं नसेल तर ते आधार कार्डला लिंक करावं लागणार आहे। आणि जर आधी काढलेलं असेल तर ते आधार कार्डला लिंक आहे का नाही ते बघायला लागेल आणि जर नसेल तर ते आधारला लिंक करून घ्यायला लागेल। इथे बँकेची अट नाही आहे, कोणतेही बँकेचं अकाउंट चालू शकतं, फक्त ते आधार कार्डला लिंक पाहिजे हे लक्षात घ्या। लाभार्थी कोण असणार आहेत, तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील महिला ज्या आहेत त्या याच्या लाभार्थी असणार आहेत। मग त्या विवाहितही असू शकतात, विधवा असू शकतात, घटस्फोटित असू शकतात, परित्यक्त्या असू शकतात, निराधार असू शकतात। तर अशा पद्धतीने आपण लाभार्थी पाहिलेले आहेत। यामध्ये अविवाहित महिला येत नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या। आता पात्रता काय आहे, तर लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे, ही महत्त्वाची पात्रता आहे। यानंतर विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला याच्या पात्र असतील। किमान 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजेत आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्णही असायला पाहिजे। 60च्या वरच्यांना वेगवेगळ्या पेन्शनच्या योजनांचा लाभ मिळतो, त्यामुळे 60 वर्षांच्या वरील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ कुठलाही देता येणार नाही। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे। जर एखाद्या महिलेला लाभ घ्यायचा आहे तर तिला तिच्याच नावावर अकाउंटवर असायला पाहिजे। तिचे पैसे घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंटवर जमा होणार नाहीत आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। थोडक्यात कौटुंबिक उत्पन्नाची पात्रता ही 2.5 लाखाची आहे। 2.5 लाखाच्या आत जर तुमचं उत्पन्न असेल तर त्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। अपात्रता काय आहे, तर अर्थातच 2.5 लाखांपेक्षा जास्त असणारं उत्पन्न त्या महिलेला अपात्र करणारे। जर एखाद्या कुटुंबामध्ये एखादा सदस्य आयकरदाता असेल, म्हणजेच त्याचं उत्पन्न जर जास्त असेल तर अर्थातच तिथे अशा पद्धतीचा लाभ देता येणार नाही। जर एखाद्या कुटुंबातील एखादा सदस्य शासकीय नोकरीमध्ये असेल, कायम असो अथवा कंत्राटी असो, पण या योजनेचा लाभ त्या कुटुंबामध्ये घेता येणार नाही। जर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर या अंतर्गत लाभ घेता येणार नाही। आणि जर अशा पद्धतीचा लाभ जर 1500 पेक्षा कमी असेल, म्हणजे समजा अशा दुसऱ्या एखाद्या योजनेअंतर्गत, म्हणजे समजा जे राज्य किंवा केंद्र शासनातर्फे पेन्शन योजना असतात, श्रावणबाळ पेन्शन असेल किंवा इंदिरा पेन्शन असेल, यामध्ये जर लाभ घेतला असेल, समजा त्यामध्ये 300 रुपयाचा लाभ होत असेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला 1500 वजा 300 म्हणजे 1200 असा लाभ मिळू शकतो। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ घेता येणार नाहीये। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक असतील, थोडक्यात मोठ्या पदावर असतील तर अशा कुठलाही लाभ घेता येणार नाही। आणि मग आणखी एक महत्त्वाची अट, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा कुटुंबातील महिलांना हा लाभ घेता येणार नाही। इथे संयुक्तपणे हा शब्द महत्त्वाचा आहे, म्हणजे वडील आणि घरातील मुलं यांचे सगळ्यांचे एकत्रितपणे जर 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असेल तरच या योजनेचा लाभ येतो या घरातील महिलांना घेता येणार आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही।
सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करायची आवश्यकता असल्यास ते सरकार त्याबद्दल कारवाई करून घेईल. आता आपल्यासाठी आणखी एक महत्त्वाचा भाग काय आहे, तर कागदपत्रे कुठली सादर करावी लागतील. कागदपत्रांचा नेहमी घोळ होतो. आपल्याला प्रत्येक ठिकाणी कोणीतरी काहीतरी वेगळं सांगतं, आपण कन्फ्यूज होतो, मग आपला घोळ होतो, गोंधळ होतो की नक्की काय काय लागतंय. आता इथं GR मध्येच दिलं व्यवस्थित, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार परत. या योजनेच्या लाभासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा. आता ऑनलाईन अर्ज कुठे करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण सगळ्यात आधी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आणि ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर काय करायचं हेही पुढे दिलेले, तेही मी सांगते. यासाठी जिच्या नावाने हा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीचं आधार कार्ड पाहिजे, अधिवास प्रमाणपत्र पाहिजे म्हणजेच डोमिसाईल पाहिजे, किंवा जन्म दाखला पाहिजे. यानंतर उत्पन्नाचा दाखला पाहिजे, ज्यामध्ये वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे असं दाखवणं गरजेचं आहे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. आता बँक खातं कोणतं की ज्याला आधार लिंक आहे असं बँक खाते पासबुकचं पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. हे तुम्ही जिथे ऑनलाईन फॉर्म भरून घेणार आहात तिथे मिळून जाईल, त्याचं काही टेन्शन नाही. आता लाभार्थ्याची निवड ही कशी केली जाणार, तर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. आता ही प्रोसिजर जी आहे ती सरकारी काम करणाऱ्या किंवा प्रशासनासाठी आहे. आपल्याला काय महत्त्वाचं आहे तर आपण अर्ज कुठे करायचा आहे. जे लोक ग्रामीण भागात राहतात किंवा ग्रामपंचायत एरियामध्ये राहतात त्यांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन अर्ज करायचा. आणि जे नागरी भागात राहतात त्यांनी अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी किंवा सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा आहे. पुढे आता अर्ज करण्याची प्रक्रिया कशी बघा. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी काय प्रोसिजर आहे तर सगळ्यात आधी ऑनलाईन अर्ज करायचा. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात किंवा ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा येथे असेल. तिथे जाऊन तुम्ही जसं नेहमी कुठल्या उत्पन्नाचा दाखला किंवा कुठलंही काही काढायचं झालं कागदपत्र तर सेतूमध्ये जातात, तसंच इथेही सुद्धा सेतूमध्ये जायचं, सेतू सुविधा केंद्रात. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय मध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि तो वरती पाठवला जाईल. त्याची तुम्हाला पोचपावती मिळते. ही पूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. तुम्हाला कोणताही रुपया द्यावा लागणार नाही. जर कोणी पैसे मागत असतील तर तुम्ही त्यांना तसं सांगू शकता की या अंतर्गत हा फॉर्म भरण्यासाठीची प्रक्रिया जी आहे ती विनामूल्य आहे, आम्ही पैसे देणार नाही. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल. बघा, फोटो तिथे काढायचा. जसं आपण आधार कार्ड बनवताना फोटो तिथे काढतो तसं इथे सुद्धा तिथे जाऊन फोटो काढावा लागणार आहे. त्यामुळे जेव्हा फॉर्म भरणार असाल तेव्हा जिच्या नावाने फॉर्म भरायचा आहे तिला घेऊन जा आणि eKYC करता येईल. म्हणजे तुमचे थंब वगैरे जे आहेत ते द्यायला लागेल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. तर काय तुम्ही जाताना काय घेऊन जायचं, रेशन कार्ड आणि आधार कार्ड. यानंतर तात्पुरती यादी ही अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर वगैरे लावण्यात येईल. आणि मग कोणाला त्यावर आक्षेप घ्यायचे असतील तर ते 5 दिवसाच्या आत लेखी किंवा ऑनलाईन नोंदवणं गरजेचं आहे. यानंतर मग अंतिम यादी प्रकाशित केली जाईल आणि लाभाच्या रकमेचे वितरण जे आहे ते केलं जाईल डायरेक्ट अकाउंटवर. तुमच्या कोणाच्याही मध्यस्थीची इथे गरज पडणार नाही. आता यामध्ये आणखी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आपण पुढे बघूया. इथे काही महत्त्वाच्या तारखा दिल्या आहेत बघा. अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात कधी होणार आहे 1 जुलै 2024 ला. शेवट कधी असणार आहे 15 जुलै. म्हणजे तुम्ही 1 ते 15 जुलै पर्यंत अर्ज करू शकता. तात्पुरती यादी 16 जुलैला प्रकाशित होईल आणि अंतिम यादी जी आहे ती 1 ऑगस्टला प्रकाशित होईल. बँकेमध्ये जाऊन eKYC कधी करावं लागणार आहे 10 ऑगस्टला आणि लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्टला. म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या
आदल्या दिवशी तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याचे पैसे हे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेच्या आत तुम्हाला येऊन जातील. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की काय काय कागदपत्रे सादर केली पाहिजेत, अर्ज कशा पद्धतीने केला पाहिजे आणि त्यासाठीची पात्रता काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओचा फायदा अनेक लोकांना होण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.